नमस्कार. विषय आहे आंतरजिल्हा बदलीमध्ये बदल्या झालेल्या शिक्षक बांधवांच्या सेवा ज्येष्ठतेचा. मी प्रवीण जोंधळे, अध्यक्ष सुराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र. आज या विषयावरती आवर्जून बोलावंसं वाटतं आणि या विषयावरती बराचसा अभ्यास झालेला आहे. सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे की हा जो लढा सुराज्य शिक्षक संघटनेमार्फत उभारला जात आहे, या लढ्यासाठी आपल्या सर्वांचं पाठबळ मिळणं खूप गरजेचं आहे. तर मुद्दा असा आहे शिक्षक बांधवांना की बरेच वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षापर्यंत सेवा झालेले शिक्षक बांधव ज्यावेळेस आपल्या स्वजिल्ह्यामध्ये नोकरी करण्यासाठी जातात आणि बदलीचा अर्ज करतात, त्यावेळेस त्या शिक्षक बांधवांना बदली देण्यात येते, बदली होते देखील. परंतु प्रश्न निर्माण होतो की त्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आपण रुजू होतो आणि रुजू झाल्यानंतर सेवा ज्येष्ठतेचा जो मुद्दा येतो, तो सेवा ज्येष्ठतेचा मुद्दा हा 20-20 वर्ष सेवा होऊन देखील ज्यावेळेस बदली होते त्यावेळेसपासूनच आपली सेवा सुरू होते. प्रमोशन असेल किंवा जिल्हा अंतर्गत बदल्या असतील, या बदल्यांसाठी सुद्धा या सेवा ज्येष्ठतेचा विचार होत नाही. ही खरंच खूप मोठी दुर्दैवाची बाब या ठिकाणी आपणास म्हणावयास हरकत नाही. या अगोदर देखील बऱ्याच शिक्षकांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत, परंतु आतापर्यंत यावर कुठल्याही जिल्हा परिषदेच्या शिवाने निर्णय घेतलेला नाही. शिक्षक बांधवांनो, आपली सेवा ही राज्य शासनाच्या अखत्यारीत डायरेक्ट येत नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो काही जिल्हा परिषदेचा CEO, मुख्य कार्यकारी अधिकारी हा आपला नियुक्ती अधिकारी, बडतर्फ अधिकारी आणि आपल्या बाबतीमध्ये सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व 36 जिल्ह्यामध्ये एक वाक्यता या संदर्भामध्ये येणं शक्य नाही आणि त्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. हा मुद्दा खरं तर राज्यस्तरावरचाच मुद्दा आहे. राज्यस्तरावरती या सर्व बाबीवर निर्णय घेणं, शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना न्याय देणं या ठिकाणी गरजेचं आहे. परंतु हा लढा ज्या मुख्य प्रवाहातल्या संघटना आहेत याकडे याचं साफ दुर्लक्ष आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे जे शिक्षक बांधव, हे पण आपले बांधवच आहेत, जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत, त्यांचा या गोष्टीला विरोध आहे. आता बऱ्याच संघटनेचा या गोष्टीला विरोध आहे की जे जिल्हा अंतर्गत जे आंतरजिल्हा बदली होऊन जे शिक्षक आलेले आहेत हे आपल्यामध्ये घुसू नयेत, यांना कुठल्याही प्रकारच्या सेवा ज्येष्ठतेचा लाभ मिळू नये म्हणून हा अंतर्गत आपल्यात आपलाच विरोध शिक्षकांचे जे आंतरजिल्हा होऊन बदली होऊन आलेले आहेत यांच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. तर यासाठी सुराज्य शिक्षक संघटना लढा उभारण्यासाठी तयार आहे. फक्त यासाठी आपल्या पाठबळाची गरज आहे. एक निवेदन आतापर्यंत सुराज्य शिक्षक अनेक बरेच निवेदन या संदर्भात दिलेले आहेत. मागच्या सुराज्य शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये देखील हा मुद्दा सन्माननीय तालुका अध्यक्ष श्री विलास मोरे सर असतील, विभागीय अध्यक्ष श्री मलशेट्टे सर असतील, या सर्वांनी लावून धरलेला आहे आणि या बाबीवरती निर्णय घेण्यासाठी सर्व सुराज्य शिक्षक संघटना कार्य करत असून यासाठी फक्त आपल्या सर्वांचे या ठिकाणी पाठबळ मिळणं गरजेचं आहे. परभणी जिल्हा असो, मराठवाडा असो किंवा राज्यातील सर्व शिक्षकांना माझं या ठिकाणी आव्हान आहे. या संदर्भामध्ये जे काही शिक्षकांवरती अन्याय होत आहे तो अन्याय दूर करण्यासाठी निवेदनाच्या माध्यमातून राज्यस्तरावरती मुख्यमंत्र्यांना देखील आपण या बाबीच्या संदर्भामध्ये त्यांच्या निदर्शनास आपण आणून देऊ. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हा जो लढा सुराज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून उभा केला जात आहे याला आपण
निश्चितच पाठबळ देताल अशीच अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी आपल्या आंतर जिल्ह्यामधून जे बदली होऊन आलेले आहेत त्यांना सेवा ज्येष्ठता या ठिकाणी मिळवण्यासाठी आपण 100% प्रयत्न करू. धन्यवाद.